बहुतेक लोकांना राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि ती कधी लागू होते, त्याचे परिणाम काय होतात याबाबत माहिती नसेल। राष्ट्रपती राजवट हा एक राजकीय आणीबाणीचा प्रकार आहे। जर सर्वच पक्षांना बहुमत सिद्ध करता आले नाही, तसेच एखाद्या राज्यात जेव्हा विधानसभेत कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होत नाही किंवा युतीतून स्थापन झालेलं सरकार पडलं, तर अशा वेळेला त्या राज्याचा कार्यभार राष्ट्रपतींना हातात घ्यावा लागतो। त्यालाच राष्ट्रपती राजवट म्हणतात। राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींना सूचना देतात की राज्य सरकार चालवण्यास असमर्थ आहे, त्यामुळे राज्याचा कार्यभार राष्ट्रपतींना सांभाळावा। त्यानंतर राष्ट्रपती आपल्या अधिकाराचा वापर करून त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात। मग राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते आणि विधानसभेचं कार्य संसदेकडे जातं। मात्र न्याय व्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम होत नाही। विशेष म्हणजे 6 महिने ते जास्तीत जास्त 1 वर्ष ही राष्ट्रपती राजवट लागू ठेवता येऊ शकते, पण 3 वर्षापेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट कोणत्याही परिस्थितीत लागू ठेवता येऊ शकत नाही। तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर indialeaders.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू आहे। लिंक बायोमध्ये दिली आहे। लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडर्सला फॉलो करा। हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा।